नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पाहतोय पर्सेंटेज इन्क्रीज. आज आपण पर्सेंटेज इन्क्रीज पाहतोय, याबद्दलचे भरपूर प्रश्न विचारले जातात आणि हा एक महत्वाचा टॉपिक आहे पर्सेंटेज मधला. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 8 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. नेमकं पर्सेंटेज इन्क्रीज काय आहे हे सगळं आपण इथे अभ्यास करणार आहोत. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, नोट्स मिळणार आहेत फुल सिलेबसचे, जे तुम्ही डाउनलोड करू शकाल. आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यूज सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. आणि आपली येत्या 8 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. तर पर्सेंटेज इन्क्रीज काय आहे? तर पर्सेंटेज इन्क्रीज काय आहे तर इन्क्रीज्ड व्हॅल्यू, जी व्हॅल्यूज इन्क्रीज झालेली आहे मायनस ओरिजिनल व्हॅल्यू डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॅल्यू. याला आपण फायनल व्हॅल्यू पण म्हणतो, जी शेवटीच व्हॅल्यू येते ती, आणि जी आधी आलेली असते डिवाइड बाय आधी आलेली. शेवटची मायनस आधी आलेली आणि डिवायडेड बाय आधी आलेली इंटू 100. हा काय आहे? पर्सेंटेज इन्क्रीजचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सगळ्यांनी आठवण ठेवा. बघा, तर पर्सेंटेज इन्क्रीज काय, इट कॅन इझिली बी अंडरस्टूड इफ इट इज एक्सप्रेस ॲज अ पर्सेंट. वी विल फॉलो फॉलोइंग स्टेप. ओके, फर्स्ट फाइंड द इन्क्रीज इन व्हॅल्यू, किती इन्क्रीज झाले ते पाहायचं. त्यानंतर डिवाइड करायचं ओरिजिनल क्वांटिटी, आणि त्यानंतर फ्रॅक्शननी इंटू करायचं, मल्टिप्लाय करायचं, आणि त्यानंतर पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून आपण आन्सर काढायचं. ठीक आहे. जर ती पहिली पायरी का प्रथम मूल्यातील वाढ शोधणे, त्यानंतर मूळ राशी काय आहे आणि परत टक्केवारी काय आहे, सगळं आपल्याला इथनं अभ्यास करायचा. ठीक आहे, बघा अशा पद्धतीचे प्रश्न असतात. फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ 7,800 इन्क्रीज बाय 50%. जर 7,800 हे 50%ने इन्क्रीज होत असेल, वाढत असेल, तर त्याचे मूल्य काय आहे हे आपल्याला शोधायचे आहे. ठीक आहे, 7,800 बाय 550%. ठीक आहे, तर म्हणजे काय, 50% आपण कसे लिहितो, 50/100 गुणिला 7,800. ठीक आहे, एक शून्य एक शून्य कटला, एक शून्य एक शून्य कटला, आणि किती झाले, 3,900. अशा पद्धतीने मग आता इन्क्रीज व्हॅल्यू कसं करायचं, मग 7,800 मध्ये आपण 3 नाही डबल शून्य टाकायचं, म्हणजे किती होतात, 11,700. ठीक आहे, तर सध्या पुरतं आपल्याला एवढंच करायचं आहे की 11,700 हे काय आहे, त्यांची वाढलेली मूल्य आहे. ठीक आहे, फॉर्म्युला आपल्याला नंतर समोर वापरायचा आहे, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला नाही वापरायचा. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर काढलेलं आहे आपण. त्यानंतर इफ अ प्राइस ऑफ मिल्क इन्क्रीज फ्रॉम ₹4 पर लिटर टू ₹5.40 पर लिटर, फाइंड आउट द इन्क्रीज. जर दुधाची किंमत प्रति लिटर $4 वरून $5.40 पर्यंत झाली असेल तर काय झालंय, बघा. तर किती झाले आहे, 540 - 4 म्हणजे किती होतात, 1.50, 1.40. ठीक आहे, तर मग काय करायचं, आपला फॉर्म्युला काय आहे, 1.40 फायनल व्हॅल्यू डिवाइड बाय 4, जे ओरिजिनल व्हॅल्यू आहे, इंटू 100. इन्क्रीज जी झाली आणि ओरिजिनल व्हॅल्यू त्याला आपण इंटू 100 करून टाकतोय. ठीक आहे, म्हणजे 140/4 गुणिला 140/4% म्हणजे किती, 35% जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आपण काढतो. इथे आपण फक्त इन्क्रीज इन प्राइस आणि डिवाइड बाय ओरिजिनल प्राइस केलंय, आणि इथे आपण काय केलं, इन्क्रीज प्राइस आणि ओरिजिनल प्राइस मधला डिफरन्स काढलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते करता येतं. त्यानंतर द प्राइस ऑफ राईस इज इन्क्रीज फ्रॉम ₹10 टू 12.50 पर केजी, फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज इन प्राइस. तांदळाची किंमत प्रति किलो 10 वरून 12.50 पर्यंत वाढलेली आहे, तर किमतीत टक्केवारीची वाढ शोधा. तर काय आहे, पूर्वीची किंमत किती आहे, 10 आहे, त्यानंतर किती झाली, 12.50 झाली. ठीक आहे, तर आपण काय करणार, 12.50 मायनस 10 करणार, किती होतं, 2.50. ठीक आहे, त्यानंतर वाढलेली किंमत 2.50 डिवाइड बाय 10 गुणिला 100. ठीक आहे, 250 डिवाइड बाय 10%, किती किती झालेलं आहे, 25% जी आहे ती टक्केवारी वाढलेली आहे. ठीक आहे, 25%च्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. पूर्वीचा तांदळाचा भाव, आता तांदळाचा भाव, नंतर सध्याची किंमत मायनस मूळ किंमत, आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ते काढतो आहोत. ठीक आहे, तर त्या समोरचा प्रश्न आहे, द पॉप्युलेशन इन अ स्मॉल टाउन इन्क्रीज फ्रॉम 20,000 टू 21,250 इन अ 1 इयर, फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज इन द पॉप्युलेशन. एक लहान शहरातील लोकसंख्या एका वर्षात 20,000 वरून 21,250 पर्यंत वाढते, तर लोकसंख्येतील वाढीची टक्केवारी किती.
ठीक आहे. किती वरून 20,000 वरून किती वाढते? 21,250. मग काय करायचं? 21,250 मधून आपल्याला 20,000 मायनस करावे लागेल. म्हणजे किती होईल? 1,250. ठीक आहे. तर मग 1,250ला आपल्याला 20,000 जे आहे त्याला डिवाइड करून इंटू 100 करून टाकायचं. म्हणजे किती होतात? 1,25,000 डिवाइड बाय 20,000 किती होतात? हे होतात 6.25%. लोकसंख्येतील वाढ किती झालेली आहे? मग 6.25% झालेली आहे. बघा, अशा पद्धतीने ते आपण आधी मायनस करतोय आणि ते इन्क्रीज झालेली, त्यानंतर लास्ट इयर पॉप्युलेशन इंटू 100%, अशा पद्धतीने आपण करतोय. ठीक आहे. ठीक आहे. लहान शहरातील लोकसंख्या मग ते किती वर्षांनी किती वाढली, त्यानंतर मग अशा पद्धतीने मग टक्केवारीतील वाढ जी आहे किंवा गेल्या टक्केवारी ते डिवाइड करून आपण पर्सेंट काढतो. त्यानंतर फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू इफ 150 इज इन्क्रीज बाय 30%. इथे काय म्हटलंय? 150ने 30% वाढ केल्यास वाढीचे मूल्य सांग. तर 30% ऑफ 150, 30% कसं लिहितो आपण? 3/100 गुणीला 150, म्हणजे 4,500 डिवायडेड बाय 100, म्हणजे किती होतं? 45. ठीक आहे. त्यानंतर इन्क्रीज व्हॅल्यू आपल्याला मग 150 मध्ये आपल्याला 45 ऍड करायचे, मग किती होतात? 195. ठीक आहे. म्हणजे काय? इन्क्रीज व्हॅल्यू किती आहे? 195. वाढीचे मूल्य किती निघाले? 195. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपण कशात वाढवले आहे? कशात टाकले आलेली किंमत? आपण जुन्या इन्क्रीज व्हॅल्यू मध्ये टाकलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते येत आहे. त्यानंतर फाइंड द इन्क्रीज व्हॅल्यू इफ 1,000 इज इन्क्रीज बाय 60%. इथे पण असंच करायचं आहे. 60% आपण 60/100 असं करतोय इंटू 1,000. ठीक आहे. म्हणजे किती होतात? 600 होतात. ठीक आहे. तर मग या हजारामध्ये आपण 600 प्लस करतोय. काय करतोय? ऍड ऑन करतोय. म्हणजे किती होतात? 1,600. ठीक आहे. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असणार आहे? 1,600 असणार आहे. वाढ मूल्य आलेलं आहे इथे 1,600. ठीक आहे. हजाराचे 60% आपण काढले, त्यानंतर वाढ मूल्य केले. त्यानंतर द अॅन्युअल सॅलरी ऑफ सुरेश इन्क्रीज फ्रॉम 18 लाख टू 22 लाख. फाइंड द पर्सेंट इन्क्रीज. किती पर्सेंट वाढलेली आहे ते विचारलेलं आहे. तर पहिले तर आपल्याला ह्या 22 लाखांमधून काय करावं लागेल? हे 18 लाख मायनस करावं लागेल. है ना? तर किती येणार? ते येणार 4 लाख रुपये. ठीक आहे. त्यानंतर मग 4 लाख रुपयाची आलेली रक्कम आहे डिवायडेड बाय मूळ किंमत जी किती होती? 18 लाख रुपये होती ना, गुणीला 100. तर ते किती असणार आहे? 22.22% असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करतोय? इन्क्रीज किती होतंय, पर्सेंटेज इन्क्रीज किती होतं दिलेल्या याच्यामध्ये, ते आपण इथे काढतो आहोत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द मार्क्स ऑप्टेन बाय स्टुडंट्स इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर द इयर 2021 वॉज 72. इफ दिस इयर 2022 द स्टुडंट स्कोर 82 मार्क्स, देन व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज इन द मार्क्स? 2021च्या स्पर्धा परीक्षेत एका विद्यार्थ्याला मिळालेले गुण 72 होते. जर यावर्षी 2022 विद्यार्थ्याला 82 गुण मिळाले तर गुणांमध्ये किती टक्केवारी बदल झालेला आहे? तिथे कसं करायचं मग? ओल्ड किती आहेत? 72. न्यू किती आहेत? 82. है ना? तर मग काय करायचं? 82 मायनस 72 आणि डिवाइडेड बाय 72 ची जुनी आहेत ते किती होतात मग? 10 डिवाइडेड बाय 72 इंटू 100. 72 किती येतात? 13.88% जे आहे ते आपण आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. न्यू व्हॅल्यू आपण तोच फॉर्म्युला वापरलाय आतापर्यंतचा. न्यू व्हॅल्यू मायनस ओरिजिनल व्हॅल्यू डिवाइड बाय ओरिजिनल. आपण आतापर्यंत जे मायनस करत होतो ते आपण आधी वेगळं करत होतो, पण ते फॉर्म्युल्यामध्ये पण केलं तरी चालतं किंवा वेगळं केलं तरी चालतं, जसं आपल्याला जमेल तसं. ठीक आहे. पण मायनस करावं लागतं. आपण फॉर्म्युलेनुसार जातो आहोत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्राइस ऑफ पेट्रोल इफ इन द मंथ ऑफ मार्च इट वॉज 150 रुपीज अँड इन द मंथ ऑफ नोव्हेंबर इट्स 180 रुपीज. जर मार्च महिन्यात पेट्रोलची किंमत 150 रुपये होती आणि नोव्हेंबरमध्ये 180 रुपये असेल तर त्यात किती टक्के वाढ झालेली आहे? तर किती टक्के मग? नवीन व्हॅल्यू मायनस जुनी ओल्ड. 180 मायनस 150 डिवाइड बाय 150 गुणीला 100. इथं होतं 30/150 गुणीला 100. इथं होतात मग 20% आपलं उत्तर निघते आहे आणि सरळच आपलं उत्तर निघते आहे ना. फॉर्म्युला वापरून आपण सरळ काय करतोय? उत्तर काढतोय. आपण इथे वेगळं काही करत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोडक्शन ऑफ शुगर इन अ फर्म इन्क्रीज फ्रॉम 400 टन्स टू 700 टन्स आफ्टर अ इयर. ठीक आहे. फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ शुगर. आता सरळ आलेला आहे आपण, हा ना, डिवाइड बाय 400 गुणीला 100. एका कारखान्यात साखरेचे उत्पादन एका वर्षानंतर 400 टनांवरून 700 जातं. तर आपल्याला हे कडल्याबरोबर आपल्याला काय करावं लागतं? मायनस करावून टाकायचं है ना. साखरेच्या उत्पादनाची टक्केवारी आपल्याला शोधायची. मग 700 मायनस 400 किती होतं? 300 डिवायडेड बाय 400 गुणीला 100.
200 कटले 300/4. किती होतात 300/4? ते होतात 75. तर टक्केवारी किती असणार आहे? 75% असणार आहे. ठीक आहे. हे झालं, काय झालं? हे पर्सेंटेज इन्क्रीज. अशा पद्धतीने आपण फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइड बाय इनिशियल व्हॅल्यू, है ना. न्यू व्हॅल्यू डिवायडेड बाय ओल्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय, सॉरी, न्यू मायनस ओल्ड व्हॅल्यू डिवाइड बाय ओल्ड व्हॅल्यू इंटू 100. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज इन्क्रीज काढतो आहोत. ठीक आहे. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. पर्सेंटेज इन्क्रीज इथं आपण पाहिलं आहे आणि आपण पुन्हा प्रश्न पाहणार आहोत याचे, त्यामुळे नक्कीच फॉलो करा ही. आणि ही आपली नवीन बॅच 8 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.